तर इतकं घाबरलेलो होतो, कपडे न घालता ते कपडे घेऊन आम्ही थेट घरात पळत आलो. पण बागेतल्या गणपतीजवळ रांजणडोह म्हणून आहे, तिथं भरपूर पाणी आणि त्या पाण्याच्या लाटा नाकावर तोंडावर बसायच्या, तर चुकवून पोहायचं ही एक कला होती. हा, ती मोठी मुलं आम्हाला मागं रेटायचा प्रयत्न करायची, आम्हाला मागं ढकलायची, तरी ते आम्ही त्यांच्या पोटाखालनं असं पुढं निघायचो आणि पुढं जाऊन त्यांना ते कळायचं सुद्धा नाही की हे आपल्या पुढं गेली. नाहीतर आत ओढलं गेलं असतं, काय झालं असतं हे सांगता येत नाही. तो एक माझ्या जीवनाचा चित्तथरारक आणि कायमचा लक्षात राहणारा प्रसंग. पाण्याच्या वेगावर पोहण्याचं एक तंत्र शास्त्र आहे याच्यावरचं. पाण्याच्या उलटं पोहायचं नाही, पाण्याच्या प्रवाहाचा फायदा घेऊन पोहायचं असतं. हे रात्री अंधारात 8 वाजता उडी मारणं, त्याचबरोबर मित्राला सोबत घेऊन त्याला आधार देऊन पुरातून उडी मारून काठाला लागणं, हे असे काही भीतीदायक प्रसंग घडल्याबरोबरच एखादा फजितीचा प्रसंग घडला आहे का? हां, असं दुपारी आम्ही साधारण 8-10 वर्षाचे होतो, नीट पोहायला येत नव्हतं आम्हाला. आणि आम्ही आणि माझा माभेव प्रल्हाद कुलकर्णी म्हणून धरणाच्या तिथं पोहायला गेलो. त्यावेळेला धरणात तुम्ही बघितलेलं आहे की धरणाच्या तिथं पाणी कमी असायचं, सकाळ पाणी व्हायचं आणि वरनं उडी टाकली तर पाय टेकायचे. मी उडी कशी तरी टाकली की जिथं पाय टेकले तिथं, पण माझ्या मामेभावानं उडी टाकली ती जरा अलीकडे टाकली आणि तिथं पाणी जास्त होतं, तो गळ्याबरोबर बुडला आणि पोहायला येत नव्हतं, त्याला येत नव्हतं आणि मला येत नव्हतं. आणि मग तो डोळे पांढरे करायला लागला, हे करायला लागला. तोपर्यंत एक कोळी मासे पकडत होता, त्यानं ते बघितलं आणि तो पळत आला, त्याच्या केसानं धरलं आणि त्याला ढकलत काठाला घेऊन आला. तर इतकं घाबरलेलो होतो, कपडे न घालता ते कपडे घेऊन आम्ही थेट घरात पळत आलो. आणि तो खरोखर एक फजितीचा प्रसंग होता, जीवावर बेतलेलं होतं, पण परमेश्वराची कृपा, कृष्णामाईची कृपा, खरोखर एक वेगळा आणि विचित्र असा प्रसंग जीवनातला होता. महापुरात तुम्ही नेहमीच पोहत होतात, लांबच्या पल्ल्याचं पोहण्याचं एखादं हे केलेलं आहे का? केलेलं आहे की चांगलं पोहायला लागल्यानंतर सांगलीची प्रथा आहे, म्हणजे गावभागातले सगळेच सांगलीहून हरिपूरला पोहत जायचं. आणि मग त्यावेळेला असे काय अत्याधुनिक साधनं वगैरे नव्हती. आमचे गुरु श्रीपाद ग्रामोपाध्याय म्हणून होते गावभागातच. ते म्हणले, अरे बंड्या, म्हणले अंगाला भरपूर एरंडेल लावायचं, खोबरेल लावायचं आणि मग पाण्यात पडायचं. आणि मग आम्ही जवळजवळ 15-20 लोक आणि एक नाव बरोबर असायचे, एखादं बुडेल किंवा कोण दमलं तर आम्ही पोहत जायचो. इथनं विष्णू घाटापासून पडायचो आणि बागेतल्या गणपतीवरनं असं हरिपूरला जायचं, असा शिरस्ता असायचा. पण बागेतल्या गणपतीजवळ रांजणडोह म्हणून आहे, तिथं भरपूर पाणी आणि त्या पाण्याच्या लाटा नाकावर तोंडावर बसायच्या, तर चुकवून पोहायचं ही एक कला होती. पण इतकी वर्ष पोहत असल्यामुळं ते जमलं आणि आम्ही मग पोहत पोहत त्या पाण्याच्या लाटांचा मारा खात, अंग थंडीनं गारठलेलं असायचं, पण काठावर किंवा गेलंच पाहिजे हे असायचं. मग एकमेकाला आधार देत आम्ही हे 18-20 मंडळी त्या ठिकाणी हरिपूरच्या घाटावर यायचो. मग आमचे सगळे मित्र आमचे कपडे घेऊन त्या हरिपूरच्या घाटावर यायचे. उभा राहायशिवाय अंगात ताकद असायची नाही, अंग काकडायला लागलेलं असायचं. मग दोघं-तिघं आमचं अंग पुसायचे, हे करायचे आणि मग आम्ही घाटावर यायचो, कपडे घालायचो आणि मग त्यावेळेला काय भेळ वगैरे खायची, पेरू एखादा खायचा आणि डबल सीट सायकलवरनं पुन्हा आपल्या घरी यायचं. श्रावणात एकदा नाही 2-3 वेळेला आम्ही पोहत जायचोच. वेगळा आनंद होता आणि तो आम्हाला लुटायला मिळाला. शाळेच्या स्पर्धांमध्ये सुद्धा तुम्ही भाग घ्यायचा, त्यावेळी सिटी स्कूलच्या स्पर्धा या महापुरात व्हायच्या आणि प्रत्येक शाळांच्या स्पर्धा असायच्या. मारवाड हायस्कूल असेल, पटवर्धन हायस्कूल असेल, सिटी हायस्कूल असेल, आम्ही भाग घ्यायचो. 3 गट असायचे, लहान गट, मध्यम गट आणि मोठा गट. आम्ही मध्यम गटात असायचो, पण आमच्यापेक्षा मोठी मुलं त्या गटात असायची. तरी आम्ही चिकाटीनं जिद्दीनं पोहून त्या ठिकाणी नंबरात यायचो. पहिला नंबर यायचा नाही, पण दुसरा नंबर मात्र निश्चित यायचा. मी आणि माझा मित्र श्रीकांत कुलकर्णी हे नेहमी स्पर्धेत भाग घेऊन नंबर काढत असो. आणि मग शाळेमध्ये ते पोहताना सुरुवातीला स्पर्धेत जे मोठी मुलं होती ती सहज पुढे जात होती, मग काय करायची? हां, मग ती मोठी मुलं आम्हाला मागं रेटायचा प्रयत्न करायची, आम्हाला मागं ढकलायची, तरी ते आम्ही त्यांच्या पोटाखालनं असं पुढं निघायचो
आणि पुढं जाऊन त्यांना ते कळायचं सुद्धा नाही की हे आपल्या पुढं गेली, ती आपणच पुढं असं समजून हे करायचं. तोपर्यंत आमचा दुसरा नंबर तिथं आलेला असायचा आणि त्यात मग सगळ्यांना त्यांना आश्चर्य वाटायचं की ही पोरं केव्हा पुढं गेली काय कळलं नाही. आणि मग त्यातला आनंद आणि नंबर आल्यानंतर आम्हाला सगळे आमचे पोहणारी मित्रमंडळी उचलून खांद्यावर घ्यायची आणि आमचं कौतुक करायची आणि त्यातला आनंद घ्यायचा. एक सिटी हायस्कूलला किंवा ह्या पटवर्धन हायस्कूलला हे सगळीकडे प्रथा होती की पोहून गेल्यानंतर सगळे काय 50-100 लोक जे असतील त्यांना आमचे रास्ते सर आणि नातू सर म्हणून होते गावभागात, ते पोहण्यात पटाईत होते. गेल्यानंतर शाळेत आम्हाला सगळ्यांना अस्सल तुपातला उत्तम शिरा पोट भरून खायला घालायचे. अजूनही त्या आठवणी आल्या तरी मनाला जो आनंद वाटतो तो खरोखर शब्दात वर्णन करता येत नाही. रत्नागिरी ही तुमची सासूरवाडी राहिलेली आहे. होय. तुम्ही तिकडे गेला असताना कधी समुद्रात पोहला आहे का? लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच सासूरवाडी रत्नागिरी, त्यामुळे गणपतीपुळ्याला समुद्रात गेलो. आपल्याला काय वाटतं की नदीत पोहायला येते म्हणजे समुद्रात पोहावं. बाकीचे लोक कडेला आंघोळ करत होते, म्हणले लोक कडेला आंघोळ कसे करतायत, आपण जरा आत जावं. म्हणून मी आत गेलो तर ती ओटी होती आणि पाणी आत ओढत होतं. माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं नाही, पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण आत ओढलं जातो आहे. आणि म्हणून मी एकदम टर्न घेतला आणि एकदम काठाकडे उडी मारली आणि पोहत कसा तरी आलो. ती वेळ बरी म्हणून त्यावेळेला वाचलो, नाहीतर आत ओढलं गेलं असतं काय झालं असतं हे सांगता येत नाही. तो एक माझ्या जीवनाचा चित्तथरारक आणि कायमचा लक्षात राहणारा प्रसंग. त्यावेळपासून मात्र किती पोहायला आलं तरी आता बऱ्याच वेळा गणपतीपुळ्याला जातो, पण समुद्राच्या पाण्यात मात्र पाऊल टाकत नाही. कारण ज्या त्या ठिकाणी पाण्याचा अनुभव वेगळा असतो, पाणी वेगळं असतं, त्याचे प्रवाह वेगळे असतात, त्याची माहिती असल्याशिवाय कुणी असं धाडस करू नये. रत्नागिरीला माझ्या मिसेसचे मामेभाऊ असतात, तर मग ते आपल्याला महापुरात पाण्याच्या प्रवाहाचा फायदा घेऊन पाण्याच्या वेगावर पोहण्याचं एक तंत्रशास्त्र आहे. ह्याच्याबरोबर पाण्याच्या उलटं पोहायचं नाही, पाण्याच्या प्रवाहाचा फायदा घेऊन पोहायचं असतं. खाडीत म्हणजे पाणी संथ आणि लांब अंतर होतं आणि बोट उभी केली होती, ती मात्र नेहमीच्या सरावाची पोहत गेली आणि मी मात्र मागं राहिलो. मला ओढ असणाऱ्या किंवा प्रवाह असणाऱ्या पाण्यात पोहायची सवय आणि मागं राहिल्यामुळं मला वाटायला लागलं आता आपण फार दमलो. पण तरी पोहण्याचं एक शास्त्र माहीत होतं की दमलं की शांत पडून राहायचं. आणि मी आरामात पडून राहिलो आणि मग दम आल्यानंतर पुन्हा आत हात मारत काही वेळ, पुन्हा काही वेळ वरनं हात मारत ते बोटीचं ठिकाण गाठलं. आणि मग त्यांच्याही जीवात जीव आला की म्हटलं पहिल्यांदा असूनसुद्धा तुम्ही एवढं धाडस करून आला, त्याबद्दल खरोखर तुमचं कौतुक आहे. म्हणून त्यांनीसुद्धा कौतुक केलं. जवळपास आता 70 वर्ष इथं पोहत आहात. महापुरातले तुमचे चित्तथरारक आणि भीतीदायक प्रसंग सांगितले, समुद्रात पोहण्याचा अनुभव सांगितला. तर अजूनही तुम्ही पोहायला जाता किंवा महापुरात पोहता का? पोहतो आणि त्याला साक्षीदार तू स्वतःच आहेस. आपण माझ्या मते 67-68व्या वर्षी आम्ही माझे दोघं भाऊ आम्ही पुलावर उडी टाकायला आलो होतो. या पुलावर आणि अंतर बरंच होतं. बाकीच्या भावानी म्हणजे दिलीप आणि महेश म्हणून जे होते त्यांनी पाण्याचं अंतर बघितलं आणि त्यांनी ते मागं फिरले, म्हटले आम्ही मई घाटावरनं पडतो. पण तू मी मात्र त्या ठिकाणी पुलावरनं उडी मारली. अंतर जवळजवळ 55 फूट होतं आणि पाण्यापर्यंत नव्हता आणि वय 67. ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो तसं ती उडी टाकायला गेलो आणि बारीक पाऊस पडत होता आणि उडी तिरकी पडली. पाठीला आणि पोटाला असा जबरदस्त मार बसला की मला पुढचं काही दिसेच ना. आता म्हटलं पंचायत आली, आता दिसत नाही, म्हणजे हात तर मारायचे, जायचं कुठं. विष्णुघाटावरच्या मारुतीला प्रार्थना केली की म्हणलं इतकी वर्ष सेवा करतो, इतकी वर्ष मारुतीला येतोय, बजरंगा आमच्याकडे बघ. असं म्हटल्यानंतर थोडं थोडं दिसायला लागलं. मला वाटत होतं की आपण धरणाच्या खाली गेलो आहे, पण आपण विष्णुघाटालाच होतो. आणि कृष्णामाईच्या कृपेनं आणि मारुतीच्या कृपेनं त्या ठिकाणी हा जीवनातला भयंकर प्रसंग टाळला आणि जीवावर जे बेतलं असतं ते मात्र परमेश्वराच्या कृपेनं सही सलामत या अवघड प्रसंगातून आमची सुटका झाली. तुम्ही अजून पोहायला जाता म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत किंवा ज्यावेळी बरेच लोक पोहायला असतात, रेग्युलर पोहायला जाता का? जातो, पोहायला जातो अजूनही.
परवापर्यंत पोहायला जात होतो. पहिले 1-2 दिवस, आता नातूसुद्धा माझे 12 वर्षाचे आहेत, ते पोहायला लागलेत. मग आलं की आपण सगळे पोहायला जायचो, आम्ही भाऊ पुतण्या वगैरे पोहायला जायचो. पण मला पाण्यात कधी दम हा प्रकार कधी लागला नाही या वयातसुद्धा. पहिल्या दिवशी बघितलं, म्हटलं निम्म्या पात्राप्रमाणे आपण जाऊ शकतो पोहत. आणि दुसऱ्या दिवशी ठरवलं मात्र सांगलीवाडी गाठायची. आणि त्याप्रमाणे सांगलीवाडीला पोहत गेलो. आणि लोकांनासुद्धा आश्चर्य वाटायचं की हा एवढा मनुष्य 76 वर्षाचा 75-76 वर्षाचा मनुष्य पात्र क्रॉस करून येतो आहे. आणि त्यामुळं ते एक कुतूहलाचं किंवा एक त्यांच्या दृष्टीने कौतुकाचा विषय असायचा. तर आज आपण सरांसोबत त्यांचं पोहणं, त्यांचे महापुरातील प्रसंग आणि याबद्दल गप्पा मारल्या. यातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं की जिद्द, चिकाटी, कधी हार न मानण्याची वृत्ती, ज्याला नेव्हर से डाय ॲटिट्यूड म्हणतात. त्याचबरोबर प्रसंगावधान आणि मित्रप्रेम. जसं की मित्र अडचणीत असताना आपला जीव वाचवायचा सोडून त्याला काठाला घेऊन येणं आणि त्याला त्या प्रसंगातून सुखरूप बाहेर काढणं. तर याचबरोबर आपण आजच्या या भागात महापूर आणि त्यातलं पोहणं याविषयी बोललो. तर या पुढच्या भागात आपण सर होड्यांच्या स्पर्धात भाग घेत होते. तर होड्यांच्या स्पर्धा कशा असायच्या त्याबद्दल जाणून घेणार आहोत. धन्यवाद.